नमस्ते बच्चों, कैसे हैं आप? मैं हूं आपकी अंबुजा, सरकारी हाई स्कूल उय्यंबल्ली, कनकपुरा तहसील, रामनगर जिला से आई हूं। पिछले कक्षा में हमने वृक्ष प्रेमी तिम्मक्का जी के बारे में जानकारी प्राप्त की थी। उसका अगला भाग हम देखेंगे। ಮಕ್ಕಳೇ, ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕರವರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ. ಅದರ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ಇವತ್ತು ನೋಡೋಣ. 8वीं कक्षा वृक्ष प्रेमी तिम्मक्का। अच्छा बच्चों, पिछले कक्षा में हमने क्या देखा था? हाँ, उनका जन्म कहाँ हुआ था? तुमकूरू जिले के गुब्बी तालुक के कक्केनहल्ली में उनका जन्म हुआ था। उनके माता पिता कौन थे? याद आया? हाँ, उनके माता पिता थे विजयम्मा और चिक्करंगैया जी। बाद में उनका शादी हुआ किससे? बिक्कड़ा चिक्कैया जी से। बाद में क्या हुआ? हाँ, बिक्कड़ा चिक्कैया जी और तिम्मक्का दंपति को संतान नहीं हुए तो वे विचलित हुए. ಮಕ್ಕಳೇ, ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ? ಹಾಂ, ಅವರ ಜನನ. ಅವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕಿನ ಕಕ್ಕೇನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನು ತಾಳಿದ್ರು ಅಲ್ವಾ? ಅವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯನವರು, ತಾಯಿಯವರು ವಿಜಯಮ್ಮನವರು. ಅವರು ವಿವಾಹ ಯಾರ ಜೊತೆ ಆದರು? ಅವರು ಬಿಕ್ಕಳ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅವ್ರ ಜೊತೆ ವಿವಾಹ ಆಯಿತು. ದಂಪತಿಗಳು ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದರು. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ. ಆದುದರಿಂದ ಅವ್ರಿಗೇನಾಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವೇ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸವಲತ್ತನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇಷ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮರಗಳನ್ನು ನೆಡ್ತಾರೆ, ಪೋಷಿಸ್ತಾರೆ. ಉಳಿಕಲ್ ಮತ್ತು ಕುದೂರಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವಂತಹ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಆಲದ ಮರಗಳನ್ನ ನೆಟ್ಟಿ ಅದನ್ನು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳಂತೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಅವರ ಉದಾತ್ತವಾದಂತಹ ಗುಣಕ್ಕೆ ಕೈಕನ್ನಡಿ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ ಅಲ್ವಾ? बच्चों, इससे पहले हम छोटा सा वीडियो क्लिपिंग देखकर आएंगे. बाद में इसके बारे में मैं आपको बताऊंगी. कैसे लगा वीडियो क्लिपिंग बच्चों? बहुत अच्छा लगा ना? हाँ. ಗಿಡ ನೆಡಿ ಗಿಡ ನೆಡಿ ಗಿಡ ನೆಡಿ, ಮನೆಯ ಮುಂದೊಂದು ಗಿಡ ನೆಡಿ, ಮನೆಯ ಹಿಂದೊಂದು ಗಿಡ ನೆಡಿ, ನೆಟ್ಟಗಿರಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕಿ ಜೀವ ಕೊಡಿ ಜೀವ ಕೊಡಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ಇದರ ಪರಿಕಲ್ಪನೆ? ನಾವು ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿರಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆ ನಮ್ಮ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ. अच्छा बच्चों, पहले हम इस पाठ को पढ़ेंगे. तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियाँ शुरू हुई. तिम्मक्का के पति के तबीयत खराब हुई. बुरी हालत में चिक्कैया चल बसे. तिम्मक्का अब अकेली पड़ गई. फिर भी हिम्मत न हारी और अपने कार्य में
तल्लीन रही। तिम्मक्का ने अब तक 300 से अधिक पेड़ लगाए हैं। अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने की बीड़ा उठाया है। तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोजा पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गॉडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेकानेक पुरस्कारों से अलंकृत किया गया है। तिम्मक्का जी ने 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रही। पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। अपने पति की याद में उन्होंने उलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया है। जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है उसे वो सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। देखिए, उनके पति हैं बिकला चिक्कैया जी की याद में ये सब कुछ कर रही है वे। अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है। सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का जी। अभी पाठ में आए हुए नए शब्दों की ओर हम जाएंगे। पहले शब्द कौन सी है? मुसीबत। मुसीबत का अर्थ क्या है? तोंदरे, विपत्ति। और दूसरी शब्द कौन सी है बच्चों? तबीयत। तबीयत का अर्थ क्या है? स्वास्थ्य, आरोग्य। तीसरा शब्द है अकेली। अकेली का मतलब है वंटी। हाँ, तकलीफ। तकलीफ का अर्थ क्या है बच्चों? कष्ट, कष्टा। बदौलत, इसका अर्थ है द्वारा, कृपा से। अच्छा बच्चों, ठीक है। बीड़ा उठाना, इसका अर्थ क्या है? जिम्मेदारी लेना। मಕ್ಕಳೇ, बीड़ा उठाना ಅಂತಂದ್ರೇನು? जिम्मेदारी लेना। जिम्मेदारी लेना ಅಂತಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ जवाबदारी वहिಸ್ಕೊಳ್ಳೋದು। अब आएंगे हम पाठ के प्रमुख अंश के और। ये कौन है बच्चों? बताइए मुझे, ये कौन है? ये है बिकला चिक्कैया जी। पिछले कक्षा में हमने कहा रोका था तिम्मक्का के जीवन में एक मुसीबत की घड़ी आ गई। अच्छा, वो क्या था? हाँ, ये था तिम्मक्का की पति, उनकी तबीयत ठीक न होने के वजह से उनका निधन हुआ। ಅವರ ಪತಿಯಾದಂತಹ ಬಿಕ್ಕಳ ಚಿಕ್ಕಯ್ಯನವರು ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಏನಾಗ್ತಾರೆ? ವಿಧಿವಶರಾಗ್ತಾರೆ। ಇದು ಅವರಿಗೆ ಸಹಿಸಲಾಗದಂತಹ ದುಃಖವನ್ನು ತರುತ್ತೆ। ಆದರೂ ಅವರು ಧೈರ್ಯವನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ। ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ನೋಡೋಣ। हाँ, तिम्मक्का अकेली पड़ गई। अकेली पड़ जाने का मतलब है ಒಂಟಿ ಆದ್ರು ಅಂತ। मगर उन्होंने हिम्मत न हारी। हिम्मत न हारी। हिम्मत न हारी ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? ಧೈರ್ಯಗೊಂದಲಿಲ್ಲ, ಎದೆಗೊಂದಲಿಲ್ಲ। ಹೌದು, ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ। ನಾವು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಧೈರ್ಯಗೊಂದಬಾರದು। और अपने कार्य में तल्लीन रहे। इसका मतलब है जो वृक्षों को देखभाल करना, उस कार्य में वो लगी रही। अच्छा बच्चों, अभी हमने देखा कि उनके पति के मृत्यु के बाद में उन्होंने अपना जो काम है निस्वार्थता से उन्होंने फिर से शुरू कर दिया। मಕ್ಕಳೇ, सादा जीवन उच्च विचार। इसका अर्थ क्या है बच्चों? ಅಂದರೆ ಸರಳವಾದ ಜೀವನ ಇದ್ರೂ ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಹೇಗಿರಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉನ್ನತವಾದಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿರಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು। तिम्मक्का ने अब तक 300 से अधिक पेड़ लगाए हैं। कितने पेड़ लगाए हैं बच्चों? 300 से अधिक पेड़ लगाए हैं। और इन पेड़ों को देखभाल भी करना है ना। हाँ, अच्छा, करने वाला कौन है? अब हमारी कर्नाटक सरकार ने अभी क्या किया है? उन पेड़ों को देखभाल करने की जिम्मेदारी लिया है। ಮಕ್ಕಳೇ, 300ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಟ್ಟು ಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದಂತಹ ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು ಈಗ ವಯೋವೃದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಹಾಕಿ ಬೆಳೆಸಿದಂಥ ಮರಗಳನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿದೆ।
देखिए बच्चों कितना अच्छा है, ये है, ये नज़ारा देखिए कितना अच्छा है, बहुत बढ़िया है ना बच्चों। हाँ, ये देखिए ವೃಕ್ಷ ಮಾತಾ ತಿಮ್ಮಕ್ಕಾಜಿ. ಮಕ್ಕಳೇ ಈ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಹಾಗೂ ಮನಸ್ಸನ್ನು ಮುಟ್ಟುವಂತಹ ದೃಶ್ಯ. ಇದು ಉಳಿಕಲ್ ಹಾಗೂ ಕುದೂರಿನ ಮಧ್ಯದ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಂದು ಕಡೆ ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅವರ ದತ್ತುಪುತ್ರನಾದಂಥ ಉಮೇಶ್ ಜೊತೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಮರದಲ್ಲೇ ತಿಮ್ಮಕ್ಕರವನ್ನು ಚಿತ್ರಿಸಿದ್ದಾರೆ. ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ಅಥವಾ ವೃಕ್ಷ ಮಾತೆ ಅಂತ ನಾವು ಈಕೆನ ಬಣ್ಣಿಸ್ತೇವೆ. तो इनके काम के लिए बहुत सारे पुरस्कार मिला है। आपको पता है कौन कौन से पुरस्कार मिला है? देखिए, उनके काम के लिए तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोजा पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली गॉडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार और कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र। तिम्मक्का जी को राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्ष बनाया गया था। मಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ಅವರಿಗೆ ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ, ತ್ಯಾಗ, ನಿಷ್ಠೆಗೆ ಹಲವಾರು ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಅವರಿಗೆ ದೊರೆತಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಅಂತ ಈಗ ನೋಡೋಣ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾಡೋಜ ಪುರಸ್ಕಾರ 2010ರಲ್ಲಿ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ಪುರಸ್ಕಾರ 1995ರಲ್ಲಿ, 1997ರಲ್ಲಿ ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ವೃಕ್ಷ ಮಿತ್ರ ಪುರಸ್ಕಾರ, 1997ರಲ್ಲಿ ವೀರಚಕ್ರ, ಹಾಗೆ 2000ರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ, ಹಾಗೆ ಗಾಡ್ಫ್ರಿ ಫಿಲಿಪ್ಸ್ ಧೈರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರ, 2006ರಲ್ಲಿ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ಪುರಸ್ಕಾರ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಶಿಶು ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಪತ್ರ ದೊರೆತಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರ್ಯಾವರಣ ಸಮ್ಮೇಳನದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಇವರು ಪದವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿರ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ಖುಷಿ ವಿಚಾರ ಅಲ್ವಾ? ಆಕೆ ಅನಕ್ಷರಸ್ತೆ, ಓದಿಲ್ಲ, ಬರ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಆಕೆಯ ಕೆಲಸ ಆಕೆಯನ್ನು ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ನೀವು ಅಷ್ಟೇ ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವದಿಂದ ಪರಿಸರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಬಂದಿರೋಂತಹ ಎಲ್ಲ ಚಿತ್ರಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಇಟ್ಟು ನೋಡಿ. ಹಾಂ, ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ಅವಾರ್ಡನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಅವಾರ್ಡ್ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಸಿಟಿಸನ್ ಅವಾರ್ಡ್. ಹಾಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ ಗಾಡ್ಫ್ರಿ ಫಿಲಿಪ್ಸ್ ಅವಾರ್ಡ್. ಮಕ್ಕಳೇ ಇನ್ನೊಂದು ಖುಷಿಯ ವಿಚಾರ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋ ಮೊದಲನೇ ಚಿತ್ರ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಂದ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಪಡೀತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯ. ಎಷ್ಟು ಹೆಮ್ಮೆಯ विचार अलवा बच्चों। आप जो देख रहे हैं ना, जो पहला चित्र जो है वो पद्मश्री प्रशस्ति जब उन्हें मिली हमारे राष्ट्रपति के द्वारा वो स्वीकार कर रही है। बहुत अच्छी बात है ना बच्चों। हाँ देखिए बहुत सारे यहाँ पे चित्र है जहाँ पे उन्हें पुरस्कार दिया जा रहा है, तो बहुत बढ़िया बात है बच्चों। पुरस्कार तो मिलता रहता है मगर पुरस्कार पाने के लिए आपकी ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಪ್ರಮುಖ ಹೋತಿ ಮಕ್ಕಳೇ. ನೀವು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಿಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ರೂಪಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳು. पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का बहुत सारे काम उन्होंने किया है। कौन सा काम किया है? समाज सेवा, अन्य समाज सेवा भी उन्होंने की है। वो चाहती थी अपने पति जो है, पति के नाम पे एक निःशुल्क चिकित्सा के लिए अस्पताल बनाया जाए। जो भी धनराशि उन्हें पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है वो अपने सामाजिक कार्य के लिए और दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। ಮಕ್ಕಳೇ ಅವರಿಗೆ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳಿಂದ ಸಿಕ್ಕಂತಹ ಧನವನ್ನು ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕನಸಿದೆ. ಏನಪ್ಪ ಅವರ ಕನಸು ಅಂತಂದರೆ ತನ್ನ ಯಜಮಾನರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಉಲಿಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಧರ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಂತಹ ನೂರಾರು ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು, ಧನರಾಶಿಯನ್ನು ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿನಿಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಗೆ ಕೈಗನ್ನಡಿಯಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है ना बच्चों। ಮಕ್ಕಳೇ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೂ ಅವರು ಬಡತನದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದು ಬಂದ್ರೂ ಸಮೇತ
ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ, ಪ್ರಕೃತಿಗೆ ಆಕೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯಿಂದಾಗಿ ಆಕೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಡೀ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ಅಲ್ಲ, ವಿಶ್ವದೆಲ್ಲೆಡೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಹೆಸರು ಪ್ರಚಲಿತ ಆಗೋಕ್ಕೆ ಅದು ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किसी तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का जी. अपने व्यक्तित्व के कारण ही तिम्मक्का को पद्मश्री पुरस्कार, अपनी श्रद्धा व निष्ठा के कारण कोई भी व्यक्ति अत्युत्तम बनता है, तो इसका प्रथम निदर्शन हम ऐसे कहेंगे तो तिम्मक्का जी को. ये है राष्ट्रपति द्वारा पद्मश्री पुरस्कार प्राप्त करते समय की चित्र है. और यहाँ पर देखेंगे कि अध्यक्षा के रूप में बहुत सारे ऐसे उदाहरण हमको मिलती है तिम्मक्का के जीवन से. कैसे लगा बच्चों? हाँ, हम लोगों को भी प्रकृति से प्यार करना चाहिए. हाँ, तब भी हम प्रकृति प्रेमी बनेंगे तो हम अपनी ज़िंदगी को आराम से बिता सकते हैं. हाँ, अब हम आएंगे अभ्यास की ओर. देखिए यहाँ पे है, एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न है, पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का और कौन सा काम कर रही है? दूसरा प्रश्न है, तिम्मक्का दीन दलितों की सेवा के लिए क्या समर्पित कर रही हैं? सोचिए जरा. शाबाश बच्चों, आपने सही कहा. पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. तिम्मक्का दीन दुखियों की सेवा के लिए क्या समर्पित कर रही है? उत्तर हाँ, आपने ठीक कहा. जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, उसे वो सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए समर्पित कर रही है. 3-4 वाक्यों में उत्तर लिखिए. प्रश्न है, तिम्मक्का के जीवन में कैसी मुसीबत आ गई? तिम्मक्का के जीवन में भी मुसीबत की घड़ियां आई थी. उनके पति की तबीयत खराब हुई. बुरी हालत में चिಕ್ಕಯ್ಯ चल बसे. अब वो अकेली पड़ गई. ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ದುಃಖದ ಸಮಯ ಆಯಿತು ಶುರುವಾಯಿತು ಅಂತಂದ ಮಕ್ಕಳೇ, ಅವರ ಯಜಮಾನರ ನಿಧನ. दूसरा प्रश्न है, तिम्मक्का ने क्या संकल्प किया? तिम्मक्का ने अपने पति के याद में उलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण करने का संकल्प किया. ಮಕ್ಕಳೇ, ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು ಏನನ್ನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ರು? ಹಾಂ, ತಮ್ಮ ಯಜಮಾನರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಉಳಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಧರ್ಮಾಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಸಬೇಕು ಅಂತ ಅವರ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. विलोम शब्द. पहला शब्द कौन सा है? जन्म. दूसरा कौन सा है? आसान. तीसरा कौन सी है? गरीब. अपना, छोटे. सोचिए. हाँ, जन्म का विलोम शब्द क्या है? शाबाश, आपने ठीक कहा. इसका विलोम शब्द है मरण. जन्म का विलोम शब्द क्या है? मरण है. तो आसान का विलोम शब्द क्या होगा? ठीक कहा आपने, कठिन. आसान का विलोम शब्द है कठिन. गरीब, अमीर. ठीक कहा आपने. अपना, पराया. हाँ, बहुत बढ़िया. छोटे, बड़े. बहुत अच्छा बच्चों, आपने सही उत्तर दिया. अभी देखेंगे, जोड़कर लिखिए. पहला शब्द क्या है? फूला न समाना. दूसरा शब्द है घोड़े बेचकर सोना. तीसरा उंगली पर नचाना. चौथा कौन सा है? आंखें खुलना. पांचवा आंख बबला होना. सोचिए, सोचिए, दिमाग को जरा तेज कीजिए. फूला न समाना, इसका उत्तर है ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸನ್ನ ಹೋನ. ಫುಲಾನ ಸಮಾನ ಅಂತ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ? ಫುಲ ನ ಸಮಾನ. ಮುಹಾವರಗಳು ಮಕ್ಕಳೇ, ಇದರ ಅರ್ಥವನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಗೋಡೆ ಬೇಚ್ಕರ್ ಸೋನ. ಇಲ್ಲಿ ಗೋಡ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ಕುದುರೆ. ಕುದುರೆನ ಮಾರ್ಬಿಟ್ಟು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತನ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಇದರ ಅರ್ಥ ನಿಶ್ಚಿಂತ ರಹನ, ನಿಶ್ಚಿಂತರಾಗಿ ಇರೋದು. ಉಂಗ್ಲಿ ಪರ್ ನಚಾನ, ಅದರ ಅರ್ಥ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? ವಶ್ ಮೇ ರಖನ. ಆಂಕೆ ಕುಲ್ನ ಅಂತಂದ್ರೆ ಓಶಾನ ಅಂತ ಕರಿತೇವೆ ಮಕ್ಕಳೇ.
अंतिम है आग बबूला होना। ये तो आप जानते हैं। हाँ, इसका अर्थ है अत्यंत क्रोधित होना। ಈ ಮುಹಾವರೆಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯಲಿ ನೋಡಿದೀವಿ ಅಲ್ಲ, ಮುಂದೆ ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ। देखेंगे बच्चों, आपके लिए कूट प्रश्न लाई हूँ। देखेंगे कूट प्रश्न का उत्तर आप कैसे देंगे। ये तो बहुत आसान है बच्चों। पहला प्रश्न, तिम्मक्का का जन्म यहाँ हुआ था। कहाँ हुआ था? सोचिए, आपके लिए 4 विकल्प दे रही हूँ। हुलिकल में हुआ था, खुदूर में, बेंगलुरु में, कक्केनहಳ್ಳಿ में। उत्तर क्या है बच्चों? सोचिए। आपने ठीक कहा, कक्केनहಳ್ಳಿ। शाबाश बच्चों। तिम्मक्का का जन्म कहाँ हुआ था? कक्केनहಳ್ಳಿ में। कर्नाटक के तुमकूरू जिला के गुब्बी तालुक के कक्केनहಳ್ಳಿ में उनका जन्म हुआ था। ठीक कहा आप लोगों ने, शाबाश बच्चों। अब दूसरा प्रश्न देखेंगे, तिम्मक्का के दत्तक पुत्र का नाम क्या है? तिम्मक्कारवರ दत्तु मगನ ಹೆಸರೇನು? विकल्प आपके सामने है, उमेश बीएन, रमेश, संतोष बीएन, गिरीश। सोचिए बच्चों। हाँ हाँ, आपने सोचा ना। उनका दत्तक पुत्र, देखिए ये है उनके दत्तक पुत्र, उनका नाम है उमेश बीएन है। अगला प्रश्न है, तिम्मक्का जी सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की डैश रही। आपके सामने विकल्प है, पहला है अध्यक्ष, प्रतिनिधि, संपादक, आयोजक। सोचिए 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 जल्दी से। हाँ, सोच लिया ना आपने? हाँ, आपने ठीक कहा, अध्यक्ष रही। मಕ್ಕಳೇ ನಾನು ಹೇಳಿದೆ, ತಿಮ್ಮಕ್ಕರ 2012ರ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರ್ಯಾವರಣ ಸಮ್ಮೇಳನದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ರು ಆಕೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ। ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ತೋರಿಸಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದೆ, ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯ ಖುಷಿ ಕೊಡುವ ಸಂಗತಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? आपने ठीक कहा, धन्यवाद बच्चों। हाँ, अभी प्रश्न है, तिम्मक्का जी के गांव के पास डैश का मंदिर था। किनका मंदिर था? हाँ, जानवरों के लिए पीने के पानी के प्रबंध उन्होंने किया था ना, याद आया? कौन सा मंदिर है? अच्छा, विकल्प देखिए, शिव मंदिर, नरसिम्हा स्वामी का, गणपति जी का, या श्रीरंग स्वामी जी का। सोचिए जल्दी से। हाँ, याद आई? अच्छा बच्चों, आपने ठीक कहा, ಶ್ರೀರಂಗ ಸ್ವಾಮಿ का मंदिर था। ಮಕ್ಕಳೇ, ಅವರ ಹಳ್ಳಿಯ ಬಳಿ ಶ್ರೀರಂಗ ಸ್ವಾಮಿಯ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತು। ಅಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರುವಂತಹ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ನೀರನ್ನು ಅವ್ರೇನು ಮಾಡಿದ್ರು, ಒದಗಿಸಿದ್ರು ಕುಡಿಯೋಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ, ನೆನಪಾಯ್ತಾ? हाँ, अच्छा बच्चों। अभी अगला प्रश्न है, तिम्मक्का दंपति ने इन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा। किन्हें? सोचिए, तो बहुत आसान है ना? हाँ, बकरियों को, गाय को, पेड़ को, पक्षियों को। सोचिए। हाँ हाँ, सोचिए सोचिए। आपने ठीक कहा, पेड़। हाँ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ಹೇಳಿದೆ, ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿಯರು ಇವರನ್ನ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳಂತೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸಾಕಿದ್ರು ಅಂತ। ಯಾರನ್ನ? ಉತ್ತರ ಗೊತ್ತಿತ್ತಲ್ಲ, ಮರಗಳನ್ನ। ठीक कहा बच्चों आपने, धन्यवाद। कूट प्रश्न को बहुत अच्छी तरह से आपने उत्तर दी, शाबाश बच्चों। अब हम जाएंगे गृह कार्य की ओर। हाँ, आपके लिए यहाँ पे गृह कार्य दे रही हूँ। देखिए क्या है, पर्यावरण के महत्व बताते हुए छोटे भाई के नाम एक पत्र लिखिए। बच्चों, आप लोगों को छोटी पत्र के बारे में सिखाया गया है ना। हाँ, उसी के आधार पर आपको क्या करना है ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅಂತಂದರೆ, ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅಂದರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? ಲೀವ್ ಲೆಟ್ರ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಪತ್ರದಲ್ಲಿ 2 ವಿಧ, ಅಫಿಷಿಯಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಅನ್ಅಫಿಷಿಯಲ್ ಅಂತ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ।
ತೋ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಪತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ, ನಿಮ್ಮ ತಮ್ಮನಿಗೆ ಪರ್ಯಾವರಣದ ಮಹತ್ವವನ್ನು ಕುರಿತು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ನಿಮ್ಮ ತಮ್ಮನಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. दूसरा प्रश्न है पर्यावरण इस विषय के बारे में एक निबंध लिखिए. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ ಅಂತಂದರೆ, ಪರ್ಯಾವರಣ ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ನಿಬಂಧ ಅಂತಂದರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರಬಂಧ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಎಸ್ಸೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರಬಂಧ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಎಸ್ಸೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನಿಬಂಧ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಒಂದು ಪ್ರಬಂಧವನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ ಪರ್ಯಾವರಣ ಬಗ್ಗೆ. ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಮ ತಮ್ಮನಿಗೆ पर्यावरणದ ಮಹತ್ವವನ್ನು ಕುರಿತು ನೀವು ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. बच्चों कृपया आप इन दो प्रश्नों को लिखकर अपनी विषय शिक्षक जो है उन्हें दिखाइए. ಮಕ್ಕಳೇ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಖಂಡಿತ ತೋರಿಸಿ. आज का पाठ कैसा लगा बच्चों? वृक्ष प्रेमी तिम्मक्का है हमारे लिए गर्व की विषय है कि ये हमारी कर्नाटक की है ना बच्चों? तिम्मक्का जी के जीवन के बारे में, उनके जीवन में घटी अनेक घटनाओं को और अपने निस्वार्थ भाव से वो पद्मश्री और डॉक्टरेट तक उन्होंने पुरस्कार प्राप्त कर ली है. बच्चों कोई भी ऐसे व्यक्ति नहीं है जो नामुमकिन को मुमकिन बना सके. इसका नामुमकिन को मुमकिन बनाने का एक मात्र व्यक्ति हम कहेंगे तो हमारी वृक्ष प्रेमी तिम्मक्का जी हैं. मಕ್ಕಳೇ ಕೈಲಾಗದು ಅಂತ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಏನೇ ಆದರೂ ನಾನು ಸಾಧಿಸಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಮಾಡಿದಂತಹ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯಿಂದ ಆಕೆಯನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಸಂತೋಷದಿಂದ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಈಕೆ ನಮ್ಮವರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಬ್ಬರ ಅನಕ್ಷರಸ್ಥೆ ದೇಶದ ಅತ್ಯುನ್ನತ ಪ್ರಶಸ್ತಿಯಾದಂಥ ಪದ್ಮ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಅವರ ಜೀವನವನ್ನು ಆದರ್ಶವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಪ್ರಕೃತಿಯ ಪ್ರೇಮವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೊಂಡು ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಉಳಿಸೋಣ, ಬೆಳೆಸೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮತ್ತೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ. अगले कक्षा में फिर से आपसे मुलाकात करूंगी. तब तक धन्यवाद बच्चों.